तर जय शिवराय भावांनो. आजचा दौरा सातारला. पहिला आपण CNG भरून घेतला आणि कात्रजचा बोगदा पास करत आपण पोचलो सातारमध्ये. तब्येत काय बरी वाटत नव्हती. मग आपला बुस्टर लावून घेतला. साताऱ्यात आल्यावर आपण पहिलं कोटेश्वर मंदिराकडे आलो आणि दर्शन घेऊन निघताच गणेश शेठ दिसले. त्यांनी त्या गाडीचा बार कलरच काढून टाकला. तब्येत काय बरीच वाटत नव्हती. तिथून पहिला दादा डॉक्टर गाठला. त्याने इंजेक्शन खुपसून गोळ्या दिल्या आणि आपण तासामध्येच कव्हर झालो. ह्या भावाला म्हणलं मला दवाखान्यात घेऊन जा. तर हे सगळं झालं मला घ्यायला आलं. तिथून पहिलं पंपामध्ये पोचलो आणि हँडसम बाबूची माफी मागितली. माफी पण का मागितली ते पण ऐका. भावाला एक स्टोरी मेन्शन केली नव्हती. 10वीतला जोडीदार आहे. बाकी सगळ्यांना मेन्शन केलं आहे. भाऊ रागाला काय म्हणते बघूया. व्हिडिओ काढतो वाढेल व्हिडिओ नाही करत भावा. अंधार पडलाय भाऊ. पब्लिकली जाहीर होते. तुम्हाला मारणार आहे, तुला राग आलाय, तुझं मन दुखावलंय, तुझ्या काजाला चर्रकन भेग पडली बाय बोलण्यानं. आणि त्यात आज आपल्या मंडळाची महाआरती होती. महाआरती करून घेतली आणि आज थोडा गरबा आणि दांडिया खेळून घेतलं. माघारी मंडळात आल्यावर सगळ्यांनी देवी पुढे माफी मागितली. देवीला म्हणलं काय चुकलं असेल तर माफ कर आणि सर्वांना सुखामध्ये ठेव. वैभव शेटणी जरा जास्तच मोठी चूक केली ती. त्यांनी तर थेट दंडवतच घातला. शेवटी मंडळाची मीटिंग बसली आणि उद्याचं नियोजन फिक्स केलं. आणि आजचा आपला ब्लॉग आपण इथेच समाप्त करू. धन्यवाद.